सध्या तुम्हाला माहितीच असेल पॉलिटिक्स, राजकारण याच्यामध्ये जे धर्म येत आहेत, सनातन धर्म झालं, दुसरे धर्म झालं, सगळ्या धर्माच्या मध्ये नावं येत आहेत. सर्वात पहिले पॉलिटिक्स वेगळं असते आणि धर्म वेगळा असतात. पण आता पॉलिटिक्स काय करत आहे ना, जे काही राजकारणी माणसं आहेत, जे काही नेते आहेत, त्यांची एक वोट बँक झाली. श्रीरामाचं नाव घेऊन एक वोट बँक झाली. म्हणजे प्रभू श्रीरामाचं नाव घेतलं की इकडचा एक ग्रुप वोट देते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की इकडून एक ग्रुप वोट देते, राईट. तसंच मुस्लिम कम्युनिटीचं नाव घेतलं की एक वोट देते ग्रुप. तसंच प्रत्येकाचे नेमलेले वेगवेगळे धर्म आहेत आणि त्याच धर्मामधून त्यांनी काय करत आहेत, वोट मागत आहेत. त्यांना एक आश्वासनं देत आहेत की आम्ही तुमच्या धर्मासाठी एवढं करू, आम्ही तुमच्या धर्मासाठी असं करू. पण हे कुठपर्यंत बरोबर आहे की धर्माचं नाव घेऊन तुम्ही वोट मागत आहेत, हे कितीपर्यंत आपण तरी सहन करून घ्यायचं, राईट. धर्माचं नाव घेऊन कधीही वोट मागणं चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या खरंच जर तुम्हाला राजकारणी नेते बनायचे, समोर येऊन तुम्हाला जर मनावर, लोकांच्या मनावर जर राज्य करायचे, तर तुम्हाला काहीतरी देशामध्ये चांगलं करायचे, काहीतरी जिल्ह्यामध्ये चांगलं करायचे, काहीतरी तुमच्या तालुक्यामध्ये, गावामध्ये, एकदम म्हणजे छोट्या छोट्या लेवल पासून ते मोठ्या लेवलपर्यंत तुम्हाला तुमच्या कामामधून सांगायचे की आम्ही तुमच्यासाठी चांगलं करतोय. पण आज अशा प्रकारे झाले ना की धर्म आणतायत मधात आणि मध्ये धर्म आणून वोट मागल्या जात आहेत. आणि येणारे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष बस त्या वोटच्या नावाने स्वतःचं नाव, म्हणजे त्या धर्माच्या नावाने स्वतःचं नाव समोर करत आहेत की आम्ही प्रभू श्रीरामाला समोर नेलं, आम्ही मुस्लिम कम्युनिटीला समोर नेलं, आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समोर नेलं. नाही, त्यांचे धर्म अगोदरच ते समोर आहेत. हे तुमच्यामुळे समोर नाही झाले. आणि सध्या आपण हल्ली पाहत आहेत ना की हिंदू धर्म, सनातन धर्माचा खूप जास्त अपमान होत आहे, राईट. जसे की आता मी राहतो ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या शहरामध्ये राहतो, नांदेड जिल्ह्यामध्ये, तिथं सनातन धर्माचा डायरेक्ट अपमान केला एक मोठ्या चौकमध्ये थांबून. आता तुम्ही जसा व्हिडिओ पाहिला, याच्यामध्ये एक रवींद्र चव्हाण नावाचा एक खासदार आहे नांदेडचा, ते पण याच्यामध्ये सामील आहे. आणि खूप सारे कम्युनिटीच्या आजूबाजूचे लोक आहेत, हिंदू धर्माचे पण त्याच्यामध्ये लोक असतीलच, कारण रवींद्र जे चव्हाण आहे हाच एक हिंदू आहे. आणि यांच्याकडून सनातन धर्म मुर्दाबाद, सनातन धर्माचा अपमान केला जात आहे. याच्यामध्ये मोदी मुर्दाबादचे नारे लागले, बीजेपी मुर्दाबादचे नारे लागले. 100% ते बरोबर आहे. तुमच्या राजकारणामध्ये तुम्ही एकमेकांना शिव्या द्या, एकमेकांना मुर्दाबाद म्हणा, जिंदाबाद म्हणा, आम्हाला त्याच्यावरून काहीही घेणं देणं नाहीये. पण सनातन धर्म का? आणि हे एक वेळेसच होत नाहीये. चला, हे तर काँग्रेसचं झालं. आता सध्या बीजेपी कडून काही अंधभक्त येत आहेत, काही त्यांचे भक्त येत आहेत, जे मोदींचा एकदम हुबेहूब म्हणजे रामाचा एक फोटो हे केला, त्याच्या हातात बाण दिलं आणि त्याच्यावरून श्रीरामाच्या आरतीपासून सुरू करत आहेत मोदींचं. 5 एकरमध्ये आम्ही मोदीचं मंदिर बनवू, तिथं प्रभू श्रीरामाचा अवतार आहे मोदी, हे असं सांगण्यात येत आहे आणि त्यांचं मंदिर बनवत आहे. मंदिर बनवा, फोटो लावा, हार चढवा, दूध करा, काहीही करा तुम्ही. प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन किंवा हिंदू धर्माच्या देवी देवतांचं नाव घेऊन का करतायत? हे सरळ सरळ आमच्या भावना दुखवत आहेत, आमच्या भावनाला ठेस मारत आहेत तुम्ही. कारण आम्ही प्रभू श्रीरामाला बघतो, ते आमचे देव आहेत. आम्ही हिंदू धर्मातील देवी देवतांना बघतो कारण ते आमचे देव आहेत. त्यांना आम्ही मानतो, आमच्या घरी मंदिर आहेत, त्यांच्या फोटो, त्यांच्या मूर्त्या आमच्याकडे आहेत. त्यांना आम्ही 24/7, 24 तास, आठवड्यातले 7 दिवस मानतो. असं नाही की आज मानलं उद्या मानलं, नाही. आम्ही त्यांना रोज मानतो, रोज उठलं की त्यांच्या पाया पडतो, रोज उठलं की त्यांचे नावं घेतो. पण आज हे पॉलिटिक्स आहे ना, पूर्णच्या पूर्ण सनातन धर्माच्या विरोधात, किंवा पॉलिटिक्समुळे सनातन धर्माला किंवा बीजेपीमुळे सनातन धर्माला कुठे ना कुठे त्याचे अपमानजनक वक्तव्य होत आहेत, कुठे ना कुठे त्यांचा अपमान होत आहे. हे आपण सहन नाही करायचे, राईट. पहिले जसे की खूप साऱ्या पार्टीचे झाले, त्यांनी श्रीकृष्णाचं अवतार दिलेलं आहे. खूप सारे याच्यात झाले की तुम्ही प्रत्येक तुमच्या राहुल गांधीला म्हणा, किंवा तामिळनाडूमध्ये आपण पाहिलं तिथल्या सीएमला म्हणा, तुम्ही तिथं दूध चढवताय, तिथं देवाचं तुम्ही त्याला उपमा देत आहेत. पण ते कुठपर्यंत बरोबर आहे? नाही आहे ते बरोबर. तुम्ही पॉलिटिक्स वेगळं खेळा. तुम्हाला जर खरंच पॉलिटिक्स करायचं असेल, पॉलिटिक्समध्ये तुम्हाला समोर जायचं असेल, तुम्हाला तुमच्या नेत्यांची चाटायची असेल, तर तुम्ही त्या पद्धतीनं चाटा. हे सनातन धर्म किंवा कुठलाही धर्म नका मध्ये आणू. माझा मेसेज एवढाच होता या व्हिडिओमधून. कुठल्याही सनातन धर्माला जर ठेस पोहोचवली किंवा भावना दुखवल्या, तर हिंदू धर्मातील लोक जे कट्टर सनातनी आहेत ते शांत नाही बसणार. आता तर हे एक झालं, येणाऱ्या काळामध्ये खूप वाढू शकते जर आपण आजच आवाज नाही उठवला तर.
तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे सनातन धर्माचा किंवा पर्टिक्युलर तुमच्या जिथे जिथे धर्माचा अपमान होत आहे ना, तिथे आवाज उठवायला सुरू करा. कारण हे राजकारणी फक्त त्या धर्माला टार्गेट करून वोट बँक क्रिएट करत आहेत. एखाद्या धर्माला टार्गेट केले, दुसरे वोट बँक तयार झाली, त्या धर्माला टार्गेट केलं, इकडची वोट बँक तयार झाली. तसं आपल्याला नाही होऊ द्यायचे. सगळे धर्म त्या त्या धर्मातील लोकांसाठी वरच्या लेवलला आहेत, त्यांना वरच ठेवायचं आहे. आपल्याला नेत्यांना आणि धर्माला नाही. पॉलिटिक्स आणि धर्म पूर्णपणे वेगळे आहे, हे तुम्हाला सर्वात पहिले समजून घ्यायचं आहे. आणि आजच समजा आणि आपण समोर जाऊ. नेत्यांनी जर आपल्यासाठी चांगलं काम केलं, त्या नेत्यांना आपण निवडून देऊ. अदरवाईज त्यांना धर्मावरून, रामावरून किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावरून, मुस्लिम कम्युनिटीच्या कोणत्या धर्म याच्यावरून आपल्याला तिथे वोट नाही द्यायचे. हे लवकरात लवकर समजा आणि एक चांगले नागरिक व्हा. अंधभक्त किंवा चमचे किंवा चाटे नका बनू. एवढाच मेसेज होता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अशा लोकांना शेअर करा जे प्युअर या टाईपचे पॉलिटिक्सला सपोर्ट करतात. आपल्याला या टाईपच्या पॉलिटिक्सला नाही सपोर्ट करायचंय, राईट. त्यांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी काय म्हणतो बेल आयकन दाबा आणि पूर्णपणे जितकं होईल ना तितकं मला मोटिवेट करा हे सबस्क्राईब आणि लाईक करून, कारण मी असे व्हिडिओ तुमच्यासाठी डेली आणू. जय हिंद, जय महाराष्ट्र.